शेतकऱ्यांचं खरं सामर्थ्य काय असतं? जमिनीवर घाम गाळून तो फक्त स्वतःचं भविष्य घडवत नाही, तर संपूर्ण समाजासाठी अन्न सुरक्षा निर्माण करतो. रावळगावचे श्री युवराज कदम आणि त्यांचे भाऊ अल्पभूधारक असूनही त्यांनी दाखवलं की मोठं स्वप्न पाहण्यासाठी शेती पुरेशी आहे. फक्त 3 एकर शेतातून त्यांनी उभारला माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प. रासायनिक शेतीमुळे जमीन थकली, सुपीकता कमी झाली आणि शेतकरी कर्जबाजारी झाले. युवराज कदम यांनी ठरवलं, उपाय म्हणजे सेंद्रिय शेती. 17वी बेड्सपासून सुरुवात, 70 दिवसात 45,000चा नफा आणि आत्मविश्वासाला मिळाली नवी पंख. गांडूळ खताला का म्हणतात काळं सोनं? कारण ते माती भुसभुशीत ठेवतं, पिकांची गुणवत्ता वाढवतं, खर्च कमी करतं आणि ग्राहकांना देतं विषमुक्त निरोगी अन्न. 16 बेड्सपासून सुरू झालेला प्रवास आज 75 बेड्सपर्यंत पोहोचला. दर 2.5 महिन्याला तयार होतात तब्बल 70 टन गांडूळ खत. मार्केटिंगचं गुपित? शेतकऱ्यांची थेट मागणी, गावोगावी प्रात्यक्षिकं आणि सोशल मीडियावर तुफान प्रसिद्धी. फक्त खतच नाही, इथे तयार होतं वर्मी वॉशही. हे द्रवरूप जैविक खत शेतकऱ्यांना देतं रोगप्रतिकारक क्षमता, झपाट्याने वाढ आणि खर्चात मोठी बचत. आज या प्रकल्पामुळे अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत. जमीन पुन्हा जिवंत झाली, पर्यावरण वाचलं आणि ग्राहकांना मिळतंय सुरक्षित अन्न. युवराज कदम यांची वाटचाल सांगते, लहान सुरुवातही मोठं यश देऊ शकते. सेंद्रिय शेती फायदेशीर आहे आणि खरी क्रांती म्हणजे शेतकरी ते शेतकरी शिकण्याची परंपरा. माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प फक्त खताचा प्रकल्प नाही, तर शाश्वत शेतीकडे जाणारा जिवंत मार्ग आहे. युवराज कदम यांनी दिलेला संदेश सोपा पण ताकदीचा आहे. जमिनीवर प्रेम करा, तिला जिवंत ठेवा, कारण जमिनीतच शेतकऱ्याचं भविष्य दडलं आहे. शेतीचं भविष्य बदलणाऱ्या प्रेरणा आणि यशोगाथांसाठी आत्ताच सबस्क्राईब करा डिजिटल कृषी योग.